कधी काळी आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाणारी म्हणजेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका आता आर्थिक अडचणीत सापडलेली आहे. तब्बल 700 कोटी रुपयांच्या महसुली घसरणीमुळे यंदाच्या अर्थसंकल्पात नवीन प्रकल्पांना ब्रेक लागलेल्याची माहिती आपल्याला मिळते. त्यामुळे शहराच्या विकासावरती काय परिणाम होणार हा मोठा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे. शहराच्या कारभार पाहणाऱ्या पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजेच PCMC समोर यंदा गंभीर आर्थिक आव्हाने उभी राहिलेली आहेत. महसूल मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे 2026-2027च्या अर्थसंकल्पात कोणतेही नवीन प्रकल्प सुरू न करण्याचा निर्णय प्रशासनाने यावर्षी घेतलेला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रवण हर्डीकर यांनीही निधीअभावी अनेक प्रस्ताव प्रकल्प अर्थसंकल्पातून वगळावे लागल्याची माहिती दिली आहे आणि हे देखील त्यांनी मान्य केलेले आहे. त्यामुळे आता नवीन कामांपेक्षा आधीच सुरू असलेल्या प्रकल्पांना पूर्ण करण्यावरती भर दिला जाण्याची माहिती देखील आपल्याला आता नाविन्याने मिळत आहे. 2026-2027 साठीचा मूळ अर्थसंकल्प 5,660 कोटी रुपयांचा असून केंद्र आणि राज्याच्या अनुदानासह एकूण आकार 9,322 कोटी रुपये इतका आहे. हा अर्थसंकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे. महसुलातील घसरण विशेषतः कर वसुली आणि बांधकाम परवानग्या या विभागातून दिसून आलेली आहे. निवडणूक आचारसंहिता आणि काही महिन्यांचे प्रशासकीय अडथळे यामुळेही वसुलीवर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान प्रशासकीय काळात बंद झालेल्या महापौर निधी पुन्हा सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी तब्बल 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात देखील आलेली आहे. नवीन प्रकल्प जरी थांबले असले तरी मोशीतील 700 खाटांचे रुग्णालय, चिंचवडचे नवीन महानगरपालिका मुख्यालय तसेच नदी सुधारणा आणि कचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि इतर जे काही प्रकल्प आहेत यांसारख्या जुन्या कामांवरती आता प्रशासनाचा मुख्य भर असणार आहे. आता याच अर्थसंकल्पावर स्थायी समितीत चर्चा होणार असून पुढील काही दिवसात शहराच्या विकासाच्या आराखड्यावरती महत्त्वाचे निर्णय होण्याची देखील दाट शक्यता संभावली जात आहे. आता या गोष्टीवर तुमची देखील काय मत आहेत आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा पुणे फास्टेस्ट ग्रोइंग चॅनल न्यूज डॉट्स.